आणि जो उद्योग होतो त्याच्यामध्ये विकास नसतो, त्याच्यामध्ये सेवा नसते, त्याच्यामध्ये स्वार्थ दडलेला असतो, अधिक पैसे कमावण्याचा. देशामधल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका बिनपैशाच्या झाल्या पाहिजेत. हे कोट्याधीश लोक निवडणुका लढत आहेत. त्याच्यामध्ये कुणी तुमचा शेतकरी नाही, 2 एकरवाला नाही, 3 एकरवाला नाही, कुणी भूमिहीन नाही, की सगळ्या बाजूनं लुटण्यासाठी राजकारणात या, सगळ्या बाजूनं लोकांना लुटा आणि पैसा कमवा. काल ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये निवडून कोण गेले हे जरा नीट पहा. एकीकडं लोकशाही म्हणून गळा काढायचा आणि दुसरीकडे घराणेशाहीचं घोडं जोरात दामटायचं, शाहू फुले आंबेडकर या विचारधारेचा पुरस्कार करायचा आणि त्याच शाहू फुले आंबेडकरांच्या लोकशाहीवरती आपल्या कर्मातून, आपल्या कृतीतून विडंबनात्मक निवडणुका लढायच्या, हे कुठपर्यंत चालणार? म्हणून दिल्लीमध्ये जे अभिजित दिपकेचं आंदोलन झालं त्या आंदोलनामधून काही प्रमाणात आशा पल्लवित होतात, कारण या देशाला या अशा घराणेशाही जोपासणाऱ्या, स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या नेत्यांची आणि पक्षांची गरज उरलेली नाही हे निश्चित दिसून येतं. आणि म्हणून आगामी काळामध्ये नवतरुणांचे पक्ष आणि नवतरुण मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकामध्ये आले पाहिजेत, निवडणुका त्यांनी लढल्या पाहिजेत, हे आशादायी चित्र दिसून येतं. खरं पाहिलं तर या विधान परिषदेच्या जागा ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या लोकांसाठी आहेत, परंतु समाज संस्कृतीशी नाळ असलेला कलाकार, लेखक, समाजसेवक यामध्ये कुणी आहे का, कुणी दिसतो का? सगळे राजकारणी राजकीय उपकारांची परतफेड म्हणून कालच्या निवडणुकीमध्ये दिसून आले, उमेदवारही त्या पद्धतीनं वागले, हे काही नवल नाही. म्हणजेच राजकारण हे कोणाच्या सोयीसाठी आहे? तुमच्या सोयीसाठी आहे? नाही, निवडणुका या राजकीय लोकांच्या सोयीसाठी झालेल्या आहेत. तुम्ही जर आणखीन एक गोष्ट जर पाहिली तर संजय राऊत यांनी या निवडणुकामध्ये 150 कोटी रुपये खर्च झाल्याचं दिसून आलं. म्हणजे मतदान हे विकत घेण्यात आलं आणि निवडणुका बिनविरोध करण्यात आल्या. म्हणजे मतदान घेऊन नेता व्हायचं, निवडून यायचं, हे आता सूत्र झालं आहे. आणि असं जर असेल तर मग लोकशाहीच्या मार्गानं निवडणुका लावायच्या आणि त्या निवडणुका घ्यायच्या, हा खर्च या देशाच्या तिजोरीवरती कशासाठी? थेट तुम्ही अर्ज भरा आणि घोषित करून टाका विजयी उमेदवार. निवडणुकीचा अट्टास कशासाठी पोलिसांना त्रास, कशासाठी कर्मचाऱ्यांना त्रास, कशासाठी कर्मचाऱ्यांना BLO म्हणून दारू भटकायचे? थेट यादी द्या. ज्याचं सरकार असेल त्यांनी यादी घोषित करावी आणि त्या यादीप्रमाणे आमदार मंत्री निवडले जावेत. निवडणुका ह्या बंद झाल्या पाहिजेत, असं एकंदर चित्र, अशी एकंदर परिस्थिती ही राज्यकर्ते निर्माण करीत आहेत. आणि याच्यामध्ये फक्त सत्ताधारीच नाही, विरोधक देखील तितकेच कारणीभूत आहेत. म्हणजे हे काही लई धुतल्या तांदळाचे नाहीत. म्हणजे हम भी नकटे तुम भी नकटे, ये सब नकटों का मेला है और वो जो नाक वाला है वो भी हमारा चेला है, अशा पद्धतीचे निर्लज्जपणाचं राजकारण सध्या वाढलेलं आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर 1990 नंतर हे राजकारण गुन्हेगारीकडे वळलेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे राजकारणात आता गुणवान कुणी राहिलेला नाही, सगळे गुन्हेगार आता निवडणुका लढत आहेत किंवा निवडून आले की गुन्हेगार होत आहेत, अशा पद्धतीचं चित्र सध्या दिसतंय. तुम्ही जर पाहिलं असेल तर मुलींचं अपहरण याचा आकडा वरचेवर वाढतोय. आणि त्याचबरोबर ड्रग तस्करीमध्ये, सोन्याच्या तस्करीमध्ये जर पाहिलं तर राजकीय नेते आणि त्यांचे बगलबच्चे उघडकीस येत आहेत. याचा अर्थ असा आहे की सगळ्या बाजूनं लुटण्यासाठी राजकारणात या, सगळ्या बाजूनं लोकांना लुटा आणि पैसा कमवा. म्हणजे आता लोकसेवेचं साधन राजकारण राहिलेलंच नाही. कुठे लोकांचे प्रश्न सुटत आहेत? लोकांच्या प्रश्नासाठी, लोकांच्या बारीक सारीक गोष्टींसाठी कायदे निर्माण होत नाही, प्रश्न सुटत नाही. मग प्रश्न कोणाचे सुटतात? उद्योगपतींचे आणि राजकीय लोकांचे. म्हणून भविष्यामध्ये तरुणांना शेतीवरती, शिक्षणावरती, बेरोजगारीवरती काम करण्याची मुबलक संधी आहे. आणि या प्रश्नामधून हे प्रश्न सोडवित असताना नेता होण्याची देखील संधी आहे.
फक्त ते प्रामाणिक असले पाहिजेत आणि लोकांनी देखील नवतरुणांचं स्वागत केलं पाहिजे. नवीन पक्षांना उभारी दिली पाहिजे, तरच तुमचं कल्याण आहे. अथवा पिढ्यानपिढ्या तुमच्या अशाच दारिद्र्यामध्ये जातील, पिढ्यानपिढ्या तुमच्या उद्ध्वस्त होतील, हे निश्चित आहे. म्हणून भविष्यामध्ये देशामधल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका बिनपैशाच्या झाल्या पाहिजेत. पैसा लागतो कशाला निवडणुकीमध्ये? तुम्ही जर पाहिलं तर एका उमेदवाराचा खर्च हा 2-2, 5-5 कोटी, 10-10 कोटीवरती जातो. आणि त्या उमेदवाराच्या जर समजा शपथपत्रामधल्या प्रॉपर्ट्या जर बघितल्या ना, तर ह्या 20 कोटी, 30 कोटी, 40 कोटी, 50 कोटी, 100 कोटी, हे कोट्याधीश लोक निवडणुका लढत आहेत. त्याच्यामध्ये कुणी तुमचा शेतकरी नाही, 2 एकरवाला नाही, 3 एकरवाला नाही, कुणी भूमिहीन नाही, कुणी दारिद्र्य रेषेखालचा नाही, कुणी भंगारवाला नाही, कुणी फळविक्रेता नाही, कुणी एखादा मजूर नाही. म्हणजे जे बहुसंख्य मध्यमवर्गीय लोक आहेत ते निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये नाहीतच. आणि ह्यामध्ये पैशाचा वापर करून, पैसा लावून निवडणुका जिंकायच्या आणि पुन्हा पैसा कमवायचा, म्हणजे हा उद्योग झालेला आहे. निवडणुका हा उद्योग झाला आहे. आणि जो उद्योग होतो त्याच्यामध्ये विकास नसतो, त्याच्यामध्ये सेवा नसते, त्याच्यामध्ये स्वार्थ दडलेला असतो, अधिक पैसे कमावण्याचा. आणि म्हणून जिथं पैसा लावला जातो त्या निवडणुका, ते नेते निवडणूक आयोगाने बाद केले पाहिजेत. अशा लोकांना लोकांनी देखील हेटाळलं पाहिजे, त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. आणि म्हणून निवडणूक आयोगाने देखील भविष्यामध्ये प्रचारासाठी पैसे खर्च करण्यासाठी या उमेदवारांना संधी देऊन उपयोग नाही. आता आपण AIचं युग आहे, Gen Zचं युग म्हणतो, आधुनिक युग म्हणतो, तंत्रज्ञानाचं युग म्हणतो. आणि मग पूर्वीसारखं यांना महिना 15-15 दिवस प्रचारासाठी कशाला पाहिजेत? फॉर्म भरला, तिसऱ्या दिवशी मतदान. म्हणजे ना भांडण, ना तंटा, ना कोणाचा खून, असले उपद्व्यापच नाहीत. तिसऱ्या दिवशी निकाल, जिकडले तिकडे. वेळही कोणाचा जात नाही. 5 वर्षामध्ये तुमचे जे 2-3 महिने असे जातात ना निवडणुका घेण्या, सत्कार घेण्यामध्ये, तेही वाचतील. आणि चांगल्या निवडून आलेल्या उमेदवारासाठी एका दिवसाचा सदुपयोग करता येईल असं मला वाटतं. धन्यवाद.